आज आपण CBS नाशिक या परिसरात आलेलो आहोत। आपण पाहत आहात की या ठिकाणी बराचसा आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेला आहे आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। आपण पाहत आहात की संपूर्ण या ठिकाणी हे वरती सावलीसाठी नेट वगैरे उभारलेला आहे आणि बरेचसे आपले जे बांधव आहे आदिवासी बांधव ते या ठिकाणी आलेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी कसल्या मागण्यांसाठी आलेले आहात, जरा आमच्या चॅनलला मुलाखत द्या। मी पेठ तालुका पक्षाचा सेक्रेटरी मुरलीधर सकाराम निंबेकर आणि आम्ही जे काही ह्या ठिकाणी 3 दिवसापासून ठिय्या आंदोलन जो ठेवला आहे की आमचे जे काही प्रश्न आहेत शासनाकडे मागण्या 11 मागण्या आहेत आणि 11 मागण्यासाठी आम्ही हा ठिय्या आंदोलन ठेवलाय। आमचा एक महत्वाचा मुद्दा असा होता का जो आमचा वनपट्टा आहे, शासनाने वनपट्टा दिलाय, ते वनपट्ट्यात जो काही शासनाने 4 हेक्टर पर्यंत आम्हाला म्हणजे मागणी त्यांनीच केली आणि ती द्यायचं पण त्यांनी जाहीर केलं। पण जेव्हा आम्हाला प्रमाणपत्र दिलं तेव्हा आम्हाला कमकोत म्हणजे कोणाला 4 गुंठ 5 गुंठ अशा जमीन मोजून दिल्या, तर त्यामध्ये आमचा उदरनिर्वाह पण झाला नाही किंवा आमचा जो काही स्वतंत्र 7/12 पाहिजे तो स्वतंत्र 7/12 हे आमचा काय तयार झाला नाही। 7/12 जो तयार केला तर केला तो पण महाराष्ट्र शासनाच्या नावाने केला, तो आमच्याच नावाने पाहिजे आणि तो 7/12 आमचा जर समजा स्वतंत्र झाला तर त्याच्यावर आम्हाला काही ज्या योजना येतील त्या योजनेचा सुद्धा आम्हाला गोरगरीब जनतेला लाभ होईल आणि ह्या मागण्या आम्ही वारंवार त्यांना आम्ही त्यांच्या पुढे निदर्शनात आणल्या, पण आमची काय त्यांनी दखल घेत नाही। म्हणजे गोरगरीब जनतेच्या पोटाचा तो प्रश्न आमचा आजपर्यंत मिटत नाही आणि तो जोपर्यंत आमचा मिटत नाही किंवा आमच्या मागण्या ज्या मान्य होत नाही तर तोपर्यंत आमचा हा ठिय्या आंदोलन असंच राहणार आहे। आणि जो काही पुढचा आता जो काय करायचं आहे, आजपर्यंत आम्हाला 3-4 दिवस आम्ही वाट पाहत बसलोय। आम्ही अजूनही इथं 15 दिवस राहू शकतोय, आमचं काही नाही। पण जो काही पुढची आता दिशा आहे ती आमचे गावित साहेब जसे काही आमच्या नेते ठरवतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी हटणार नाही किंवा उठणारही नाही, असं आम्ही ठामपणाने इथं निर्णय घेतला का शासनाने ही गोरगरीब जनतेची दखल घेऊन न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। जेव्हा न्याय देईल तेव्हा आमचे साहेबांनी सांगितलं, गावित साहेबांनी सांगितलं जसे सांगतील तसं आम्ही उठणार आहे, एवढंच आमचं आहे बस। भारत स्वतंत्र व्हायला गेले 75 वर्ष झालेले आहेत आणि नुकताच अमृतकाल हा साजरा झालेला आहे आणि आपण पाहत आहोत की देशातील जनता आजही रोजीरोटीसाठी मोताज झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतात आपले आदिवासी बांधव, खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव या देशातील मूळ निवासी आहेत, या देशाचे खरे हक्कदार आहेत आणि या हक्कदारांना अशा पद्धतीने वेठीस धरणं, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत आणि त्यांचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे शेती, ती शेतीच त्यांच्यापासून हिसकावून घेतलेली आहे। म्हणजे हा एक लबाडपणा शासनाचा सरकारचा या ठिकाणी दिसून येत आहे आणि हा लबाडपणा शासनाने त्वरित बंद करावा आणि या आपल्या आदिवासी बांधवांना योग्य ते न्याय द्यावा। खर तर हा मूळ निवासी हा देशाचा प्रथम नागरिक आहे। आपण तसं पाहिलं भारतीय संविधानानुसार तर देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो आणि द्वितीय नागरिक हा प्रधानमंत्री असतो। परंतु आपण जर या सामाजिक व्यवस्थेत जर आपण नीट डोकावून जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हा आदिवासी बांधव हा देशाचा पहिला नागरिक आहे, खरा नागरिक आहे, हा मूळ निवासी आहे, हा भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रावर अशा पद्धतीचं अन्याय अत्याचार हे शासन करतंय, गव्हर्नमेंट करतं, हे निगरगट्ट सरकार यांच्या म्हणण्यानुसार हे करतं आणि त्वरित या सर्व बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा आणि न्याय देऊन त्यांच्या मुळाबाळांचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम करावा आणि यांच्या ज्या जमिनी आहेत, ज्या 4-4 हेक्टर त्यांना दिलेल्या होत्या, तर ते 4-4 हेक्टरांचा त्यांना 7/12 देण्यात यावा, जेणेकरून ज्या गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा अशा स्कीम आहेत, योजना आहेत, त्या योजना शेतीविषयक योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना आहेत, ते घरकुल सुद्धा यांना मंजूर झालेले आहेत, परंतु त्यांचे पैसे अदा केलेले नाहीयेत।
तर हे चांगल्या घरात कसे राहणार? त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न आहे. हा अतिशय गोरगरीब बांधव आहेत. आपण यांच्या जर चेहऱ्याकडे पाहिले, कॅमेरा फिरवा, यांच्या जर आपण कपड्यांकडे पाहिले तर अतिशय गरीब बांधव आहे हा. तर या ठिकाणी